मित्रांनो, आजचा भाग खरंच खूप धमाकेदार दाखवण्यात आला आहे. म्हणजे वसुआत्या रम्याचं पितळ जीवापुढे डॉक्टरांमुळे उघडं पडलं आहे आणि जीवाने जाता जाता रम्या वसुआत्याला चांगलंच खडसावलेलं आहे. तर नंदिनी पारच्या दोन्ही कुटुंबाची धूमधडाक्यात गावामध्ये एंट्रीच होतात. देवी आईच्या मंदिरासमोर खूप मोठी घटना घडली आहे आणि देवी आईने खूप मोठा चमत्कार करत नियतीचा संकेत दोन्ही कुटुंबाला आता दाखवून दिला आहे. काव्या पडणार तोच पार्थने येऊन तिला सावरले आणि माईंनी नंदिनीला पाहताच तिला आशीर्वाद देण्याऐवजी खूप मोठं भाकीत केलं आहे. तर डॉक्टरांमुळे वसुआत्याचं भांडेफोड जीवासमोर नक्की कशी होणार आणि माई नंदिनीच्या लग्नाबाबत नक्की काय भाकीत करतील ते व्हिडिओत पाहणारच आहोत. शेवटपर्यंत बघायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 1 फेब्रुवारीच्या भागात रम्याच्या नाटकाचा पडदा उठलेला असतो. डॉक्टरांकडून सत्य समजताच वसुंधरा जाऊन रम्याचा हात खेचते. तेव्हा रम्याला त्रास होतो. ते विचारते, आई अगं काय करतेस तू? तेव्हा वसुआत्या म्हणते की बंद कर तुझी नाटकं. डॉक्टरांनी मला सगळं सांगितलं आहे. फक्त 5 ते 7 गोळ्या तू खाल्ल्या होत्या आणि त्याने तुला फक्त गुंगी आली होती. तुला त्रास वगैरे काही झालेला नाही आहे रम्या. तेव्हा रम्या शर्मेने मान खाली घालते. तर वसुआत्या म्हणते की ज्या पार्थसाठी तू एवढे सगळे प्रयत्न केलेत ना, तो पार्थ केव्हाचाच तुझ्याकडे पाठ फिरवून निघूनही गेला त्याच्या लग्नासाठी. तेव्हा रम्याला मोठा धक्काच बसतो. रम्या रागाच्या भरामध्ये रडत उषा इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकायला लागते, आदळापट करायला लागते. तेव्हा वसुआत्या तिला समजावते की गोष्टी जर तुझ्या मनाप्रमाणे घडायच्या असतील तर तुला माझं ऐकावं लागेल आणि आता मी जे काही सांगते आहे ना ते कायम लक्षात ठेव. अगं, ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय ना, आपण त्याला दद घालवायची. आता या नंदिनीचं नक्की काय करायचं ते मी बघते, असं म्हणत वसुआत्या तेथून निघून जाते. तर रम्याचा नुसता संताप होतो. ती म्हणते की या घरात ना नुसतं लोक बोलतात. आई तर काय, नुसती मला खोटी आशा दाखवते. आता जे काही करायचं आहे ना ते मी स्वतः करणार, असं म्हणत रम्याच्या डोक्यात नंदिनीच्या विरोधात घाणेरडं कारस्थान शिजतं. इकडे धनंजयला विक्रमचा फोन आलेला असतो. धनंजय म्हणतो की मुलांना ना आजकालच्या काही सिरियसनेसच उरलेल्या नाही आहे. गावामध्ये जातो आहोत आपण. अंधार पडायच्या आत आपण तिथे वेळेत पोहोचलो म्हणजे बरं होईल. यांना कसं समजवायचं की गावाच्या काही परंपरा रीतिरिवाज असतात, काही कुळाचार असतात. परंतु ते जाऊ देत, आता तुम्ही देखील वेळेत पोहोचा म्हणजे निभावलं, असं म्हणत धनंजय फोन ठेवतो आणि तो नंदिनीला मुद्दामच चिडवतो की निघालेत बरं का तुमचे हे. तेव्हा सर्वच जण तिच्यावरती हसतात. नंदिनी पुन्हा लाजते. तर काव्या मुद्दामच म्हणते की बाबा, तुम्ही मगाशी काय म्हणत होतात की रीतीभाती कुळाचार वगैरे, म्हणजे गावात हे सगळं जर पाळत असतील तर मग एक प्रश्न उरतोच, ते म्हणजे आपले पार्थ जिजू आणि नंदिनीताई एकमेकांना भेटूही शकणार नाहीत. तेव्हा धनंजय म्हणतो हो. नंदिनी विचारते की काही काय बोलतेस तू? तर नंदिनी तिथे म्हणते की काही काय, आता काय लग्न होईपर्यंत आम्ही बोलायचं सुद्धा नाही आहे का? तेव्हा सर्वच जण नंदिनीला चिडवायला लागतात. नंदिनी पुन्हा तोंड लपवून हसायला लागते. तर आरुषी म्हणते की बाबा, परंतु ह्या ज्या गावात रीतीभाती परंपरा ज्या पाळल्या जातात ना ते मला खरं तर ओव्हरच वाटतं. तेव्हा शारदा तिला म्हणते की तुमच्या या आजकालच्या पिढीला सगळं ओव्हरच वाटतं. काव्या म्हणते की झालं, स्टेटमेंट करून तू मोकळी झालीसच. तर काव्या साखरपुड्यामध्ये जे काही घडलं त्याबद्दल बोलते. ती म्हणते की बाबा, परंतु साखरपुड्यामध्ये ना मामाने जरा अतिच केलं. तेव्हा धनंजय समजावतो की नाही, परंतु दौलत मामा जे तुझे वागले ना ते बरोबरच होतं, ते त्यांच्या पद्धतीने. काही रीतीभाती ह्या वेळेत पूर्ण व्हायलाच हव्यात ना. तेव्हा काव्या म्हणते की बाबा, अहो परंतु साखरपुडा आहे, लग्न आहे, थोड्या गोष्टी इकडे तिकडे होणारच ना, समजून घ्यायला काय हरकत आहे. आणि त्यातून मामाचं हे म्हणणं होतं की इन्व्हिटेशन त्याला त्याच्या घरी जाऊन का दिलं नाही. आरू म्हणते की हो, परंतु इन्व्हिटेशन घरी जाऊन द्यायला मामा काय मुंबईमध्ये राहतो का? तो तर गावात राहतो ना. तर काव्या म्हणते की नाहीतर काय, मामाने पण समजून घ्यायला हवंय ना आपल्याला. तेव्हा शारदा त्यांना खडसावते की बाई, आत्ता इथे जे बोललेस ना ते तिथे जाऊन बोलू नकोस.
लग्न, साखरपुडा ह्या ज्या गोष्टी असतात ना, त्या रीतिभातीनुसारच करायला लागतात. आपल्याकडे काय वऱ्हाडी फक्त नाचायला येतात, परंतु गावात तसं अजिबात नसतं. गावात वऱ्हाड्यांचा एक वेगळाच थाट असतो. त्यांना सगळं त्यांच्या मानपानानुसार करावं लागतं. तर इकडे जीवा काळजीपोटी डॉक्टरांकडे येऊन विचारतो की डॉक्टर, रम्या कशी आहे आता? तेव्हा डॉक्टर खुलासा करतात की म्हणजे अहो ती तर आता सुखरूप आहे, परंतु मी तुमच्या वसुंधरा आत्यांना सांगितलं होतं ना की रम्या आता आउट ऑफ डेंजर आहे. त्या मला म्हणाल्या देखील होत्या की तुम्ही नका सांगू हे सगळं, मी घरच्यांना जाऊन सांगते. काय झालं, त्यांनी तुम्हाला काही सांगितलेलं नाही आहे का? तेव्हा जीवा आता विचारात पडतो आणि वसु आत्या किती खोटारडी आहे हे त्याच्या लक्षात येतं. परंतु जीवाला काळजी असते ती काव्याची. विचार करतो की काव्या, तू मला सतत फोन का करतेस ते लक्षात येतंय, परंतु इथे नक्की काय घडलंय ते मी तुला कसं सांगू? आता काय होणार आहे पुढे असा विचार करत जीवालाच टेन्शन येतं. डॉक्टर तर फोनवरती ते तो बोलून निघून जातात. तर धनंजय गावामध्ये नक्की लग्नाची पद्धत कशी असते ते त्याच्या तिन्ही मुलींना समजावतो की लग्न म्हटलं तर मानपान, रीतिभाती हे सगळं आलंच. तुमच्यासाठी काय या साध्या सोप्या गोष्टी आहेत, आणि लग्नात वाटणारी छोटीशी गोष्ट जेव्हा ओव्हर होते, मोठी होते ना, तेव्हा कुठे कळतं की ती किती मोठी गोष्ट आहे. आणि तिथे अचानक शारदा जोरजोराची हसायलाच लागते. काव्या विचारते की एक मिनिट, काय झालंय, एवढं का हसतेस? नक्कीच तुझ्या डोक्यात काहीतरी आलंय. तेव्हा शारदा म्हणते की काय नाही ग, शकू मावशीचा एक किस्सा आठवला. तर धनंजय म्हणतो हो ना, आणि दोघेही हसत असतात. आता त्यांच्या तिन्ही मुलींना जाणून घ्यायचं असतं की नक्की तो किस्सा काय आहे. तेव्हा शारदा काही सांगायला तयार नसते. तिच्या तिन्ही मुली तिला गळ घालतात. तर आरू म्हणते की आई सांग ना ग. तसंही आता ताईला चिडवून चिडवून आम्ही बोर झालो आहोत, त्यामुळे आम्हाला नवीन टॉपिक हवाय. तर शारदा तो किस्सा त्यांच्या तिन्ही मुलींना ऐकवते की शकूमावशी जी आहे ना, शकूमावशीचं आणि यांचे मामांची म्हणजे तुमच्या बाबांचे नातेवाईक, त्या दोघांमध्ये वाद पेटला होता. तेव्हा धनंजय किस्सा सांगतो की पूर्वी कसं असं फ्रिक्वेंटली जास्त गाड्या नसायच्या ना, मग आमचं लग्न हे नाशकात लागलं होतं. आणि त्यावेळी झालं असं की लग्न कार्यालयात पोहोचण्यासाठी एका रिक्षातच 8 ते 10 जण माणसं बसवून आणायचे. काव्या हे सगळं ऐकून अवाकच होते. तर धनंजय म्हणतो की हो, आणि शकुताई त्यांचे मिस्टर दोघेही आले, परंतु त्यांना काय वाटलं की स्पेशली त्यांच्यासाठी आम्ही खास गाडी पाठवून देऊ. आणि समोर ती भरलेली रिक्षा पाहता ते इतके चिडले ना की 1 किलोमीटर तर आमच्या लग्नासाठी ते चालतच आले होते. तेव्हा नंदिनी म्हणते की अरे बापरे, काय सांगताय बाबा? तेव्हा शारदा म्हणते की हो. तर आरू विचारते की परंतु वेळेत पोहोचले असतील ना? तर शारदा म्हणते की पोहोचले वेळेत, परंतु आमचं लग्न लागलं होतं केव्हाच. मुहूर्त टळून गेला होता, त्यांना यायलाच उशीर झाला. मग काय नंतर त्यांची समजूत वगैरे घातली आणि तेव्हा कुठे ते ऐकले. आणि धनंजय पुन्हा जोरजोराचे हसायला लागतात दोघेही. तेव्हा नंदिनी म्हणते की अरे हसताय काय, किती तो सस्पेन्स, सांगा ना बाबा. तर शारदा, तिला तर हसूच आवरत नसतं. धनंजय कसं तरी आपला हसू कंट्रोलमध्ये आणतो आणि पुढचा किस्सा ऐकवतो की झालं असं, आम्ही सर्वजण जेवायला बसलो होतो. आमची जी फॅमिली आहे ती समोर बसली होती आणि आमच्या शेजारी नानू काका आणि शकूमावशी म्हणजे त्यांचे मिस्टर आणि ती बसल्या होत्या. आणि त्यांना जेव्हा जिलबी वाटली आणि ते दोघे पुन्हा हसायला लागतात. तेव्हा काव्या म्हणते की काय यार बाबा, किती हसवताय तुम्ही, तुम्ही धड सांगतच नाही आहेत, काय घडलं? आरू म्हणते की बाबा प्लीज आता सस्पेन्स बंद करा, सांगा तो किस्सा. तेव्हा हसता हसता धनंजय सांगतो की काय मग, जिलबी खाता खाता नानू काकांची कवळीच बाहेर आली आणि सगळेच जण आमचे पाहुणे मंडळी त्यांच्यावरती जोरजोराचे हसत होते. तेव्हा ह्या सगळ्यांना हसू आवरत नसतं, सगळेच जण अगदी खळखळून हसत असतात. तर काव्या म्हणते की मग काय, शकवात मावशी चिडली असेल ना? तेव्हा धनंजय म्हणतो की मग इतकी चिडली ना की गच्च रिक्षेत बसून ती घरीच निघून गेली. तर नंदिनी विचारते की मग नानू काकांचं काय झालं? तर शारदा म्हणते की गेले ना. अगं ते नंतर गेले, परंतु त्यांच्यावरती इतके हसले होतं ना आम्ही की बिचारे सगळे जिलबीच संपवून गेले. आणि तो त्यांच्या लग्नातला किस्सा ऐकून त्या तिन्ही मुलीसुद्धा अगदी खळखळून हसत असतात. अगदी मस्त मजेत
इकडचे तिकडचे किस्से ऐकवत त्यांचा प्रवास हा छान सुखाचा चालू असतो. तर काव्या म्हणते की बाप रे, या रीतीभातीसाठी एवढं मोठं महाभारत घडलं. तर धनंजय म्हणतो की हो, त्यानंतर एका लग्नात शकूमावशी मला भेटल्या होत्या. मी त्यांना समजावलं, परंतु तुम्हाला एक सांगू का की तेव्हापासून मी कधी कोणत्या लग्नात जिलबीच नाही खाल्ली, असं धनंजयने खुलासा करताच त्याच्या तिन्ही मुली त्याच्यावरती आता जोरजोराच्या हसायला लागतात. तर काव्या तिथे म्हणते की बाबा, आपण सगळ्या रीतीभाती पाळूयात, नाहीतर आपल्या लग्नात तमाशे नको. साखरपुड्यात झाले ना तेवढे राडे पुरेसे येतात. तर आरू म्हणते की हो, मग जर लग्नात राडा नकोच असेल ना, तर पार्थ जिजूंना धरून ठेवावं लागेल, नाहीतर कुठेतरी पुन्हा गायब व्हायचे. तेव्हा नंदिनी मोठ्या विश्वासाने सांगते की नाही, आमच्या लग्नात काही राडे वगैरे होणार नाही आहेत, अगदी निर्विघ्नपणे पार पडेल. तर आरू बोलण्याच्या ओघामध्ये सत्यच बोलून बसते की ताई, यावेळेस पार्थ जिजूने काही राडा घातला ना, तर तूच लग्नमंडपातून कुठेतरी निघून जा. काव्या विचारते की हो, आणि मग मांडवात कोण बसणार? आरू बोलते की तू बस. आता नियती सतत आरूच्या कोणाच्या ना कोणाच्या तोंडून हे सत्य वधवून घेत असते की पार्थची होणारी पत्नी ही काव्याच असेल आणि चोऱ्या बदलल्या जातील. आता हे सगळे जरी मस्करीमध्ये घेत असले तरी नियती खूप मोठा संकेत देऊन टाकते. जीवाला सत्य समजलेलं असतं आणि जीवा लगेच रम्याच्या रूममध्ये येतो. तर पाहतो तर रम्या तिथून गायबच असते. तेव्हा जीवा वसुआत्याला विचारतो की रम्या कुठं आहे? वसुआत्या डचकतेच आणि ती म्हणते की ती बाथरूममध्ये गेली. तेव्हा जीवा म्हणतो की अच्छा, म्हणजे याचा अर्थ असा होतो की रम्या आता पूर्णपणे बरे. काय आहे ना वसुआत्या, तू जरी सांगितलं नसलंस ना, तरी मला डॉक्टरांनी सांगितलं अगं की रम्या पूर्णपणे बरी झाली आहे. तेव्हा वसुआत्या खोटं बोलते की सॉरी जीवा, अरे म्हणजे मी इतके पॅनिक झाले होते ना रम्याला घेऊन की लक्षातच नाही आलं माझ्या. तर जीवा म्हणतो की असू देत, आता रम्या बरं आहे म्हटल्यानंतर मला पार्थ दादाच्या लग्नाला निघायला काही हरकत नाही आहे. एनिवे, तर रम्याची काळजी घे, मी जातो, असं म्हणत जीवाने आता वसुआत्यालाच हादरवलेलं असतं. जीवा आपली बॅग घेऊन आता पार्थच्या लग्नासाठी निघालेलाच असतो. इकडे विक्रमचा फोन आल्यानंतर धनंजय शारदाला सांगतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही देवळाच्या डायरेक्ट देवीचं दर्शन घ्यायला मिथून आणि विक्रम आम्ही तिघजण वाड्यावर जातो, म्हणजे तिथली तयारी नक्की कशी आहे ते पाहून येतो ना. आरू वाड्याचं नाव ऐकून खूप खुश होते आणि म्हणते की वा, वाडा, आपण ना फुल राडा करूयात, फुल कल्ला मस्ती करूयात. तेव्हा शारदा त्यांना खडसावते की जास्तीचा आगाऊपणा करू नका, तिथे जरा शहाण्यासारखंच वागा. तेव्हा आरू वैतागून म्हणते की काय ग आई तुझं? तर काव्या म्हणते की आता तू पुन्हा आम्हाला घाबरवणार आहेस का? तेव्हा शारदा त्यांना समजावते प्रेमाने की तसं नाही आहे, अगं ते गाव आहे, तिथल्या रीतीभाती, मानपान आणि थोरा मोठ्यांचा मान ठेवा, जरा जरा शिष्टाचार असावा. तर धनंजय काव्याला म्हणतो की थोरा मोठ्यांचा मान तर राखाच, त्यांच्यासोबत तितकंच चांगलं वागा आणि थोरा मोठ्यांचा मान फक्त इथे राखू नका, जिथे जाईल तिथे राखा. हा संदेश काव्यासाठी असतो आणि तो तिच्याबरोबर लक्षात येतो. तर काव्या म्हणते की थोडक्यात काय बाबा, मी तिथे गेल्यानंतर आगाऊपणा करायचा नाही आहे, तिथे जाऊन मी फक्त चिडीचूप, कळलं हां मला? नंदिनी विचारते की आई, आपण कित्येक वर्षानंतर गावी आलोय ना? तेव्हा शारदा म्हणते की हो ग, आणि दोन्ही घरातलं हे पहिलं कार्य आहे. तेव्हा काव्या म्हणते की हो, आणि हे कार्य अगदी निर्विघ्नपणे धूमधडाक्यात पार पडणार आहे. आणि दोघीही पुन्हा नंदिनीला चिडवायला सुरुवात करतात. तर शारदा, धनंजय, नंदिनी आता तिघेही जोरजोराचे हसायला लागतात. काही तासांचा प्रवास करून अखेर मोहिते कुटुंब हे गावी पोहोचतंच. दौलत मामाने त्यांच्या स्वागताची अगदी चय्यत तयारी केलेली असते. ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत नंदिनीच्या फॅमिलीचं स्वागत झालेलं असतं. तर इतक्यातच पार्थची फॅमिली देखील येते. तर पार्थच्या फॅमिलीचं देखील अगदी चय्यत स्वागत झालेलं असतं. तर ढोल ताशाच्या गजरात त्यांच्यावरतीही फुलांची उधळण करून त्यांचं स्वागत केलं जातं. नंदिनी, पार्थ दोघेही थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतात आणि काव्याची नजर मात्र तिथे जीवाचा शोध घेत असते. ती त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसते.
नेमकं जीवाही त्यांच्या पाठोपाठ आलेला असतो. जीवा येताच युगची पारची तो भेट घेतो. तर आता ढोल ताशाच्या गजरात सर्वांचं स्वागत करून तिथे ढोल वगैरे वाजवणं बंद केलं जातं. तर दौलत मामा दोन्ही कुटुंबाचं अगदी मनापासून वऱ्हाडी मंडळीचं स्वागत करतात. सर्वच जण एकत्र येऊन खूप खुश असतात. दौलत मामा त्या सर्वांना सांगतात की तुमची राहण्या खाण्याची व्यवस्था आम्ही वाड्यावरती केलीच आहे. तेव्हा मानिनी म्हणते की अहो, एवढे तयारीची काही गरज नव्हती, म्हणजे आम्ही ॲडजस्ट केलंच असतं ना. तेव्हा नंदिनीची मामी म्हणते की असं कसं? अहो, जर नवरा मुलाला ॲडजस्ट करायला लावले असं जर आमच्या गावातल्या लोकांना कळलं ना, तर ती लोक आम्हाला पुन्हा मुलगी तरी देतील का? तर मामी म्हणते की अहो, तुम्ही काय आमच्या हातून पाप घडवताय का? तेव्हा मानिनी म्हणते की नाही हो, असं कसं? तेव्हा दौलत मामा म्हणतात की हो, परंतु आमच्या गावची एक परंपरा आहे मोठी, की जर वऱ्हाडी मंडळी लग्न करण्यासाठी जर या गावात आले असतील तर लग्न होईपर्यंत ते या गावाच्या बाहेर पुन्हा जाऊ शकत नाहीत. त्यामुळे तुमच्या दोन्ही कुटुंबाची लग्न होईपर्यंत सुटका काही नाही आहे बरं का. तेव्हा सर्वच जण हसतात. तर काव्या म्हणते की नाही, हे मात्र मला आवडला की मामाच्या गावला येऊन लग्न करणं, म्हणजे कसं डेस्टिनेशन वेडिंग केल्याचा आनंदही मिळतो आणि प्लस आपला लाडही होतो, नाही का. तेव्हा सर्वच जण जोरजोराचे हसायला लागतात. तर मामांचा मुलगा त्यांना सांगतो की माई येत आहेत. माईंचं देखील अगदी धूमधडाक्यात स्वागत झालेलं असतं. आईच्या नावाचा गोंधळ घालत माईंची तिथे एंट्री झालेली असते. तर इकडे नंदिनी विचारते की माई माई कोण नक्की मामा? तेव्हा शारदा विचारते की सावित्री माई ना? तेव्हा शारदाची आई सांगते, म्हणजे नंदिनीची आजी म्हणते की हो ग, माई म्हणजे देवाचा आशीर्वादच आहेत. तर दौलत मामा माईंबद्दल अगदी भरभरून बोलतात. ते त्याच्या तिन्ही भाच्यांना समजावतात की माई म्हणजे काळाच्या पुढचं सगळं जाणतात. कितीतरी उन्हाळे पावसाळे त्यांनी खाल्ले आहेत. त्यांच्या डोक्यावरती ब्रह्मदेवांचा हात आहे आणि जिभेवरती सरस्वती नांदते. आता तिथे दोन्ही फॅमिलीज उत्सुक असतात की या माई नक्की आहेत तरी कोण, ते पाहण्यासाठी. काव्या विचारते की अच्छा, मग या माई आहेत तरी कुठे? तेव्हा दौलत मामा त्यांचं कौतुक करत म्हणतो की हुशारी आणि शहाणपणाचं एक उदाहरणच आहेत त्या. सरसर सरसर जसं रांगोळी काढावी ना तसं बोलतात, परंतु त्या शब्दात खूप अर्थ असतो बरं का. तेव्हा मामी देखील माईंबद्दल सगळ्यांना सांगतात की माई मागं जे काही घडलंय ना ते कधीही विसरत नाहीत आणि पुढे नक्की काय घडणार आहे ते कधी कोणापासून लपवत नाहीत. आणि आमच्या गावात जर कोणाचं लग्न असेल ना तर ते लग्न त्या स्वतः कधी चुकवत नाहीत बरं का. जीवा विचारतो की भविष्य वगैरे सांगतात की काय? तेव्हा दौलत मामा म्हणतात की फक्त भविष्यात सांगत नाहीत, तर दुर्दैवाचा फेरा नक्की कसा चुकायचा याबद्दल देखील भाकीत करतात. तेव्हा मामी म्हणतात की गावातलं सगळेच लोक त्यांना विचारल्याशिवाय काहीच करत नाहीत. तर शारदा तिथे तिच्या लग्नातला किस्सा ऐकवते. ती म्हणते की एवढेच नाही हा, माझ्या लग्नात देखील त्या आल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं देखील होतं. चेहरा पाहून माझा हसल्या आणि मला म्हणाल्या की एकदा नाही हा, तर तुझ्या घरात 3-3 लक्ष्मीची पावलं उमटणार आहेत. तेव्हा आरू शारदाला मिठी मारत म्हणते की हो, आणि मग आम्ही तिघी जन्मलो हो ना. काव्या तर आश्चर्यचकित होते आणि विचारते की एक मिनिट, त्यांनी फक्त तुझा चेहरा पाहून प्रेडिक्ट केलं की तुला 3 मुली होणार आहेत, हे कसं शक्य आहे? सर्वच जण आश्चर्याने पाहत असतात. आजी त्यांना म्हणते की त्यांच्या डोक्यावरती दैवी देण आहे. तर नंदिनी म्हणते की चांगलं आहे, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद मिळवणं हे माझ्या नशिबातच आहे. म्हणजे आनंद निवास असो अथवा गाव, त्यांचा आशीर्वाद मला मिळतोच, असं नंदिनीने म्हणताच ती म्हणते सगळेच जण हसत असतात. परंतु इतक्यातच धूमधडाक्यात माईंची एंट्री होते. दौलत मामाने स्वतः त्यांना बोलावणं धाडलेलं असतं. तर आईच्या नावाचा उदो उदो करत, तिच्या नावाचा जयघोष करत माईंची एंट्री होते. सर्वच जण माईला पाहण्यासाठी जे उत्सुक असतात त्यांचे डोळे अगदी माईंना पाहून दिपलेले असतात. ज्यावेळेस त्या समोर येतात तेव्हा दोन्ही फॅमिलीज तिथे माईंचे आशीर्वाद घ्यायला पुढे येतात. घरातील सर्व मंडळी माईंचे आशीर्वाद घेतात. माई अगदी हसून मन भरून त्यांना आशीर्वाद देतात. परंतु त्यांचं लक्ष जेव्हा नंदिनीकडे जातं तेव्हा त्यांचा चेहरा पार उतरतो.
सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर शारदा नंदिनीला खुणावते आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला सांगते. नंदिनी त्यांचे आशीर्वाद घेते, परंतु माई तिथे म्हणतात की चला, देवी आईच्या आरतीची वेळ झाली आहे, आरतीला जाऊयात. तर माई नंदिनीकडे अगदी गांभीर्याने पाहत असतात. तर पुन्हा देवी आईच्या नावाचा जय जयकार करत माई सगळ्यांना घेऊन मंदिरात जायला निघतात. त्यांच्या पाठोपाठ सगळे निघाले असता काव्या त्यांचं व्हिडिओ शूट करत असते. तर सगळेच जण गेले असता काव्या जेव्हा त्यांच्या मागे जायला निघते तर काव्याचा जोराचा पाय सटकतो आणि काव्या पडणार. तर पार्थ तिला आपल्या हातांवरती सावरतो. वेळीच पार्थने काव्याला पडण्यापासून सावरलेलं असतं, परंतु नियतीने आणि देवी आईने तिच्या दरबारात दिलेला खूप मोठा संकेत ठरतो की काव्याचं लग्न हे पार्थशी होणार आहे. तर काव्या पडणार. वेळीच पार्थने सावरण्याने नंदिनी जीवा दोघेही सुखावतात. तर इकडे रम्या लिपस्टिकने आरशावरती रम्या वेट्स पार्थ असं लिहिते. परंतु रम्याने कितीही पार्थसोबत लग्नाची स्वप्न पाहिली तरी नियती ती काय पूर्ण होऊ देणार नसते, कारण ऑलरेडी गाठी या जुळलेल्या असतात, जोड्या बदलणार असतात. तर रम्याचा नुसता संताप होतो आणि ती नंदिनीचा तिरस्कार करायला लागते. ती म्हणते की आजपर्यंत रम्या वेट्स पार्थ हेच माझ्या मनात होतं, परंतु ती नंदिनी माझ्या मध्ये तडमडली. हे लग्न मी होऊच देणार नाही, असं ती विडा उचलते. आजपर्यंत सगळ्यांना वाटत असेल की रम्या काय छोटे मोठे स्टंट करते, परंतु ते ट्रेलर होते नंदिनी. तुझ्यासाठी तर पिक्चर अजून बाकी आहे, असं म्हणत रम्या रागाने पेटून उठलेली असते आणि लग्न थांबवण्यासाठी काहीही करायला तयार असते. तर इकडे काव्या पडताना पार्थने सावरलेलं असतं. तो तिला विचारतो की तू ठीक तर आहेस ना? तेव्हा ती म्हणते की हो ठीक आहे मी. नंदिनी चिडते आणि म्हणते की काव्या काय ठीक आहे, अगर बघून चालायचं ना. तेव्हा काव्या म्हणते की ताई चिडू नकोस ना, एवढं काहीही चाललेलं नाही आहे, आणि बाय द वे माझ्या जागी ना तू पडायला हवी होतीस. नंदिनी विचारते की काहीही काय बोलतेस? तर काव्या म्हणते की हो, माझ्या जागी जर तू पडली असती तर पार्थने तुला हात दिला असता ना. तेव्हा पार्थ नंदिनी दोघेही लाजतात. तर जीवालाही हसू येतं. रम्या म्हणते की आता हे लग्न मी होऊच देणार नाही. तर इकडे काव्या पार्था म्हणते की हो, असेच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल ना. तेव्हा पार्थही होकार देतो. आता देवी आईच्या मंदिरात हे सगळं घडलेलं असतं. तिने दिलेला मोठा संकेत ठरलेला असतो. नक्की पुढे काय घडेल ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल. आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. पुढील भागात आपण पाहणार आहोत माईंनी शंख फुंकलेला असतो आणि आरती झाल्यानंतर दौलत मामा माईंकडे नंदिनी पार्थचं लग्न ठरलंय आणि त्यांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आशीर्वाद मागतात. तेव्हा माई सांगतात की आशीर्वाद हा देवी आईकडूनच घ्यायचा असतो. तेव्हा माई गुरुजींना नवरा नवरीला तिलक लावून देवी आईच्या पुढचा विडा हातात द्यायला सांगतात. तर गुरुजी माईंचं ऐकून नंदिनीला तिलक लावतात आणि तिला विडा हातात देतात. परंतु नेमकं पार्थचा रुमाल खालती पडतो आणि तो रुमाल उचलण्यासाठी पार्थ वागतो आणि गुरुजी नेमका तिलक जीवाला लावतात आणि जीवाच्या हाती विडा देत म्हणतात की सुखाने संसार करा. नंदिनी तिथे विचारते की जीवा तू? सगळ्यांनाच आता मोठा धक्का बसलेला असतो, परंतु माईने सत्यता दाखवली. आता पार्थ नंदिनी यांच्या लग्नाऐवजी याच सजलेल्या मांडपात जीवा नंदिनी आणि पार्थ काव्याचं लग्न नक्की कसं होईल ते पाहणं तितकंच मनोरंजक